माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार शहाजीबापू पाटील यांची मुलूक मैदानी ठिकठिकाणी धडधडत आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार रणजित निंबाळकर यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचलाय. तर येणाऱ्या काळात सांगोला तालुक्यात जर पाणी आणायचं असेल तर खासदार निंबाळकरांना निवडून दिलं पाहिजे, असं आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय. यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी रावणाचं आणि रामाचं एक उदाहरण सांगितलंय. आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, रावणाचा रामाने बाणाने वध केलाय, मात्र रावणाचा आत्मा भटकत होता आणि तो आत्मा अकलूजला आलाय. पुन्हा रावण जन्माला घालू नका, असं म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांवरती टीका केली आहे. काय म्हणाले आमदार शहाजीबापू पाटील, पहा. प्रभू महाराजांच्या समाधीचं हे गाव आहे, पवित्र गाव आहे. मारुतीराया इथला सुद्धा नवसाला पावणारा मारुतीराया. 2 वर्षात जर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खांद्याला खांदा लावून संपूर्ण सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावात ऊसाचं मळं आणि ट्रका जर ऊस तुडीच्या लावं ना, तर राजाराम पाटलांना अवलाद येईल आणि माझी एवढा शब्द मी तुम्हाला देतो. पण तुम्ही सगळ्यांनी त्या निवडणुकीला गंभीर घेतलं पाहिजे. पुन्हा रामानं रावण मारला, लंकेत मारला का? पत्रकार ऐकताय का? बाणानं मारला. रावण लंकेत मेला, त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत अकलूजला येऊन पडला. आता कसं करायचं मारायचं काय? इकडं रावण जन्माला आली, आमच्या उराव बसली. आता आमच्यात कोण राम आहे? आम्ही आपल्या पाया पडत बसलूया. तरी रावण पुन्हा काही जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचं वाटोळं करू नका, एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.